ओके मित्रांनो, तर ती मुवमेंट आलेली आहे. कुठली कार आहे ते नक्की इमॅजिन करा. अशी 14 जण पाठीमागे बसलीत आमच्यासाठी. आम्ही बारीक बारीक माणसं, काय टेन्शन नाही. आई काय किती लेवलची खतरनाक बिझनेसमॅन आहे बघा. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका स्पेशल ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. सो आजचाच दिवस खूप स्पेशल आहे आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी. आम्ही चाललो आहोत आमच्या, तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की आमच्या पहिल्या कारच्या डिलिव्हरीसाठी. चला आता इथून निघूया, कारण आम्हाला ठाण्याला जायचं आहे. ठाण्यावरनं डिलिव्हरी आहे. सो इथून फटाफट निघतोय, कारण ऑलरेडी लेट झालोय. कारण मी जी नाईट होती, नाईटवरनं आलो, तिकडून पण लेट झालं मला. तेजस आहे इकडे, तिकडे राजाराम आहे, आप्पा, आई आणि ही कायरा आणि माझी बायको. ठीक आहे, स्पेशली फॅमिलीसाठीच ही गाडी आहे. सो चला या गाडीची डिलिव्हरीची प्रोसेस आणि संपूर्ण कुठली गाडी घेतोय हे तुम्हाला कळेलच. चला तर या ब्लॉगला सुरू करूया. प्रोसेससाठी लेट होणार होतं म्हणून मी आणि राजाराम बाईकवर निघालो आणि 10:10ची ट्रेन होती नवघरवरनं. ती तिथून नवघरवरनं ट्रेन चुकणार होती, मग म्हणून पुढं सेफ्टी कारवरनं पकडली. आता फायनली ट्रेनमध्ये बसलोत. आता लवकर जातो आणि प्रोसेस करतो. आणि आता मी बाकीची सगळी जण आहेत ना, ती पाठीमागून येणार आहे. ऑलरेडी नाईट करून आलोय, एवढा फ्रेश नाही वाटत बघ. असं झोप आहे डोळ्यांमध्ये ना, डोळे लाल आहेत. आतमधून असा फ्रेश आहे, पण झोप नाही झाली त्याच्यामुळे थोडं झोप काढतो ट्रेनमध्ये. म्हणजे थोडंसं फ्रेश होईल. 10:43 नेरूरला पोहोचला, 10:50 आहे तिथून ठाण्याला पोहोचलोय. मला झोप यायला लागली, तो आता ज्यूस पिऊन घेतो. जाम गर्दी आहे. रश्मी आणि येत आहेत, त्यांना थांबलोत थोडासा वेळ. फायनली पोहोचलोत. माझ्या पाठीमागून येणारी माणसं माझ्या पुढं पोहोचली होती. माझ्या रिक्षावरच्या चुकी मुलं ही बघा. काय काय गेला कुठं? आई आप्पा टेबल खतरनाक, कॉफी बिपी पिली. सो बाकी प्रोसेस सर्व झालेली आहे. पेमेंट होतं थोडंसं बाकी, ते पण झालंय. आणि आता ऑलमोस्ट फक्त डिलिव्हरी घ्यायची बाकी आहे. निखिलची वाट बघतोय आणि भूषण येतोय. ठीक आहे, 2 माणसं माझी येत आहेत. कसं वाटतंय, काय वाटतंय गाडी घेतेस, काय वाटतंय, काय वाटतंय? आता शेट होशील ते शेट. आप्पा गाडी आली ना, कसं वाटतंय, कसं वाटतंय? गाडी पिकअप करायला 2 माणसं सिंधुदुर्गवरनं. आणि या ज्योती मॅडम आहेत, ज्यांनी आमची संपूर्ण प्रोसेस केलेली आहे, सेल्स पर्सन. ठीक आहे, सो आता फायनल स्टेज आलेली आहे. ठीक आहे, निखिल येतोय. निखिलचा जस्ट फोन झाला आहे. ठीक आहे, साईन करून घेतो. कायरा मॅडमची ड्रेसिंग इथं शोरूममध्ये होत आहे, खतरनाक. ओके आहे का सगळा? ओके. वा वा वा, आमची पोरगी रेडी झाली. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. ये कारण आज ये कायराने आताच पराक्रम केलाय. कायरा इथे पडलेली आहे, इथे छोटंसं लागलेलं आहे व्हायच्या. तुला गाडी माहिती आहे का, कंची आहे ती? सांग. इथं गाडी, त्याच्यापैकी कुठली गाडी आहे सांग? 1 2 3 4 पाठीमागे एक आहे. कंची गाडी आहे? ओळख, असे इमॅजिन कर कुठली गाडी आहे. नाही ओळख का? दुसरी गोष्ट, आई काय किती लेवलची खतरनाक बिझनेसमॅन आहे बघा. शोरूमला आली, इथं लाईट बिला भरतोय. खतरनाक, काय डेडिकेशन आहे आई ग. पैसा ही पैसा होगा. कसा काय सुचतंय तुला? हा रश्मी, काय फिलिंग आहे? 2 वर्ष आम्ही म्हणजे हे करतो, गाडी घ्यावाची सर्च, पैसे साचवणे, सगळं आता ऑलमोस्ट आज फायनली मोमेंट आलेली आहे. अजून 5-10 मिनटं. त्याने परत एकदा ड्रेस चेंज केलाय. रडून कंटाळ दिला. आता ती खेळायला लागली. ठेवा आप्पा, ठेवा. आता तिला असं तिच्या मनासारखं पाहिजे. मम्मी कंटाळली आहे बाबा, घे गप्प बस फक्त. शाबास बेटा. डिलिव्हरी घ्यायला आलो आणि रश्मीचा चेहरा उतरलेला दिसला. मॅडम कर्टनसाठी ट्राय करते. आज काय त्यांचं हे आहे ना, आपली चादर बिदर आहे का? ओके, आपली गाडी तर बाजूला आहे. दाखवतो. ओके मित्रांनो, तर ती मुवमेंट आलेली आहे जिथं आपली स्वप्नांची गाडी अनवील होणार आहे. फायनली खूप टायमानंतर हा मुवमेंट आला. जवळपास मी 2 वर्ष म्हणजे पैसे साचवत होतो आणि रिसर्च करत होतो. त्याच्यानंतर खूप जणांचे रिव्ह्यू घेतले, किती जणांना विचारलं ही घेव ती घेव, CNG पेट्रोल, बरीच भानगड केली. त्याच्यानंतर फायनली ही कार आता आपल्या समोर उभी आहे. ठीक आहे, 2 मिनिटात आता रिव्ह्यू होते. इथं रिव्हील करून देत नव्हते कारण आज गुरुपौर्णिमा आहे, पण ते पण मॅडमने मॅनेज केलं इथं. ठीक आहे,
पूजन चालू आहे. सर्वात आधी मी माझ्या एकवीरा आईला गाडीत बसवलं आणि तो सुख माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मित्रांनो फायनली गाडी रिव्हील झालेली आहे आणि आई आप्पा गाडीसोबत. आप्पा कसं वाटतंय? आई इथे एवढं आहे ना का दुकानाचं काम करत होती, एवढा डेडिकेशन आहे तिचा. फायनली गाडी आली का यार, दोघांना पण गाडी माहीत नव्हती. ठीक आहे चला. आणि ही सगळी मंडळी आहे टायमात टाइम काढून आजी. काय रा निखिलाने आम्ही आतमध्ये बसलो. हा ग्रेट फिलिंग. हा इकडे सगळी जण आहेत. काय ब्लॉग करू काय बोलू मला काय समजतच नाही. भाई आलाय टायमात टाइम काढून इथे. आणि भाई कसं वाटतंय? निखिल भाईने तर थ्रू आउट म्हणजे जेवढ्या गाड्या रिसर्च केल्या तिथं शोरूम बिरूमला पहिल्यापासून माझ्या सोबत आलाय ते आता लास्ट पर्यंत डिलिव्हरी पर्यंत. आणि तो पण वेल काढू ना ऍडजस्ट करून नाईट हेव सगळं केलंय. भाई स्पेशली थँक्यू. म्हणजे ब्लॉगसाठी असं तर काय बोलायची गरज नाही मला. माझा रूममेट आहे तो. काय करते? लिंबू ठेवते. वा 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 आता बसेल गाडी. फायनली ती स्टेज आलेली आहे जिथं चावी घ्यायची आहे. चावी घ्यायसाठी आई अप्पा रेडी आहेत. थँक्यू ज्योती मॅम. चावी घेतलेली आहे. थँक्यू सर. फायनली गाडी घेतलेली आहे मी. आमच्यासाठी जाम मोठी गाडी आहे. BMW छोटे आप्पांचे हे ऑन टाइम डायलॉगच ऐकायला खूप मजा येते. त्यातलाच हा एक होता. रोहन सर आहेत आणि ते मला गाडीचा डेमो देत आहेत. गाडी क्लच दाबून चालू होतं. हां ओके. हां पेट्रोलवर चालू होतं, सीएनजीवर ऑटो स्विच होईल. ओके. हां पेट्रोलची कॅप ओपन असेल तरी चालू नाही होत. ओके थँक्यू सो मच. आप्पा फर्स्ट टाइम गाडीमध्ये बसलेले आहेत. टेकून बसलेले आहेत. कायरा बसलेले आहे पुढे. ठीक आहे ओके. तेजस चालवतोय. आता आम्ही जेवायला चाललो असे सर्वजण. आम्ही आणि निखिल बाईकवर जाणार आहोत. ठीक आहे. सो पूर्ण डिलिव्हरीची प्रोसेस झालेली आहे. ओके टाटा बाय बाय. ओके डिलिव्हरी घेतली आणि आता जेवायला आलोत. गोमंतक म्हणून एक हॉटेल आहे. रश्मीने बघितलंय. निखिल आणि आम्ही पुढे आलो दोघेजण. येतात आपला गाडी येते आता. ठीक आहे जेवण घेऊया मस्त आणि मग आरामात जाऊया. जाम भूक लागते आता. निखिल भाई आमचा गेलाय हा बघा स्कूटीवर. आणि आता आम्ही इथून निघालो ठाण्यातून. जेवण झालंय आणि आता निघालोत घरी जायला. फायनली खूप खुश आहोत पण झोप पण आली आहे कारण नाईटवरनं आलो थोडंसं फ्रेशनेस कमी आहे. हा ड्रायव्हर सीटवर आपले तेजस साहेब, मी इथं बसलोय आणि कायरा मॅडम इथं आहेत. कायरा आई आप्पा तेजस काय सॉरी राजाराम. हां अशी 4 जण पाठीमागे बसलीत आमच्यासाठी. आम्ही बारीक माणसं काय टेन्शन नाही. आम्हाला जागा होत आहे. ठीक आहे. आता लावायचे आहेत कायराची फेवरेट गाणी आणि पप्पा लावणार आहेत. हा कायराची रिॲक्शन. तर चला अशा प्रकारे आता घरी चाललो आणि हा संपूर्ण कार डिलिव्हरीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपली गाडी मी पूर्णपणे अजून दाखवली नाही. थोडीफार हे असं आहे दाखवली. जर तुम्हाला I10 तर माहितीच असेल तर तुम्हाला गाडीची चॉईस सुद्धा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि धन्यवाद हा ब्लॉग बघितल्याबद्दल इथपर्यंत. चला भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ तुम्हाला. तेव्हापर्यंत रश्मी मॅडम स्टे सेफ स्टे हॅपी. प्रश्न विचारता म्हणजे फॉर्च्युनर करणार माणूस.